कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आजच्या थंबनेलवरून ना तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता ना व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की किचनमध्ये ना काम करायला स्किल्स लागतात आणि किचनमधलं काम पटकन होतं किंवा मग ते कसंही केलं तरी चालतं असं नाही होत. तर त्याच्यासाठी ना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर तासनतास किचनमध्ये काम करून पण आपलं काम संपत नाही. स्वयंपाक, भांडी आणि मग काही वस्तू शोधण्यात ना खूप जास्त वेळ जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे ना आपलं किचनबद्दल वेळ पण वाचेल, स्वयंपाक पण पटकन होईल आणि किचन आपलं एकदम नीटनेटकं स्वच्छ दिसेल. तर चला स्टार्ट करूया आपण व्हिडिओला. तर पहिल्यांदा तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय भाजी बनवायचं हा तर मोठा प्रश्न पडत असतो दरवेळेस. तर ना काय भाजी बनवायचं आहे ते तुम्ही आदल्या दिवशीच ठरवून ठेवा. म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आहे, दुपारच्या जेवणात काय भाजी बनवायचं आहे आणि रात्री काय बनवायचं आहे ते तुम्ही एक दिवस अगोदरच प्लॅन करा. म्हणजे दुसऱ्या दिवसला तुमचा विचार करण्यात वेळ जाणार नाही की काय बनवायचं आहे. अगोदरच तुमचं सॉर्ट आउट झालेलं असेल तर तुम्ही ते पटकन बनवू शकता आणि तुमचा विचार करण्याचा वेळ पण वाचेल आणि स्वयंपाक पण पटकन होईल. तर स्वयंपाक सुरू करण्याआधी ना आज काय बनवायचं आहे ते ठरवून घ्या तुम्ही अगोदर. नंतर आपल्याला त्या गोष्टीसाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत ते आपल्याकडे आहे का नाही ते चेक करा आणि मग भाज्या, मसाले किंवा भांडी जे काय लागणार आहेत ते आपल्याला समोर काढून ठेवा. म्हणजे त्याला शोधण्यात, परत हे वस्तू कुठे गेलं ते वस्तू कुठे गेलं असं करण्यात ना वेळ जात नाही. सो भाजीसाठी जे ज्या वस्तू लागतात ते सगळ्या वस्तू ना तुम्ही काढून ठेवून घ्या समोर. आणि आठवड्याभराची तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवा. म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपण वेळ काढून एक दिवस भाजीपाला वगैरे आणतो. सो मग जे आपण सगळं सामान ना रिस्टॉक करत असतो. म्हणजे आपल्या घरात कांदा, टोमॅटो, लसूण संपलं किंवा मग कोणत्या भाज्या आणायच्या आहेत कोणत्या नाही. मग ते ज्या भाज्या खराब होतात ना, म्हणजे पालेभाज्या ज्या असतात ते पटकन खराब होतात. तर मग ते पहिल्यांदा बनवून घ्या आणि मग नंतर ना जे ड्राय आहेत म्हणजे भेंडी, कारली, भोपळा वगैरे असल्या जे भाज्या आहेत ना ते आपण 1-2 दिवस ठेवून नंतर बनवलं तरी चालतं. ते जास्त काही खराब होत नाही लगेच, पण पालेभाज्या पटकन खराब होतात. सो ते बनवायला घ्या आधी आणि त्याच्यासाठी जे जे सामान लागतं ते काढून घ्या. आणि काही काही भाज्यामध्ये आपल्याला शेंगाचं कूट टाकावा लागतो. सो मग ते शेंगाचं कूट ना शेंगा वगैरे भाजून त्याचं कूट तुम्ही आधीच तयार करून ठेवा. अद्रक लसूणचं पेस्ट असेल तर तेही आधीच करून ठेवा. म्हणजे आपल्याला भाजीत वगैरे टाकताना सोपं जाईल. आणि कढीपत्ता तोडायचा असेल तर ते एकदाच तोडून ठेवा. धुवून तोडून छान त्याला स्टोअर करून ठेवा. म्हणजे परत त्याला बनवताना धुवायचं गरज नसतं. आणि जे पालेभाज्या वगैरे आहेत की म्हणजे ज्या पालेभाज्यांना आपण एक दिवस अगोदर निवडून वगैरे ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला बनवायला ते सोपं होतं. तर अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही ना अगोदरच करून ठेवा. म्हणजे स्वयंपाक बनवताना आपल्याला कमी वेळ लागतं आणि जास्त आपल्याला गडबड पण होत नाही. आणि किचनमध्ये असलं ना आपल्याला एकाच वेळी 2-3 कामं तर करावी लागतात. ते तुम्हाला माहीतच आहे. जे गृहिणी असतात त्यांना तर हे चांगलं समजतं. म्हणजे आपली शेगडी ना गॅसची शेगडी 2 शेगडीची असेल किंवा 3 शेगडीची असेल तर आपण असं करू शकतो. पहिल्यांदा तर भात ठेवा, डाळ बनवायचं असेल तर डाळ ठेवा. 2 गॅसवर भात डाळ होऊन जातं. त्याला जास्त बघायचं गरज नसतं. आणि मग त्या वेळेमध्ये पटकन पीठ मळून घ्यायचं आणि मग नंतर ना भाजीची तयारी वगैरे करू लागायचं. मग असं केल्याने ना आपला टाइम पण सेव्ह होतं आणि मग कामं पण पटकन होतात आणि किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ थांबायचं गरज पण नाही लागत. आणि मग भाजी वगैरे शिजत असताना पटकन इथे चपात्या वगैरे करून घ्यायच्या. म्हणजे असं आपला टाइम सेव्ह होऊन जातं. आणि हे सर्व करताच ना जे पसारा वगैरे दिसते तुम्हाला, आता कांदा कापलेला असू दे, टोमॅटो असू दे, मिरच्या किंवा भाज्या कापलेल्या असू दे, त्याचं जे आपलं कचरा वगैरे जमा होतं ते पटकन काढून ना क्लीन करून घ्यायचं जेव्हाच्या तेव्हा. म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपलं किचन ना एकदम मेसी पण दिसत नाही, खूप घाण पण दिसत नाही. तर
कोणीतरी आलं लगेच आपण स्वयंपाक वगैरे करताना तर त्यांना पण बघून छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी आता लगेच ना भाज्या वगैरे कापून घेते आणि मग ते कचरा ना पटकन क्लीन करून घेते. असं केल्याने ना आपल्याला नंतर परत एक्स्ट्रा काम करावं लागत नाही आणि आपले भांडे पण ना खूप जास्त घाण होत नाही ते कचरा वगैरे लागून. तर अशा गोष्टी तुम्ही ना किचनमध्ये स्वयंपाक करता करता करू शकता. तर एक काम संपल्यावर दुसरं काम करण्याऐवजी अनेक गोष्टींना आपण एका वेळेस केले ना आपला टाइम पण सेव्ह होतो आणि आपला किचन वटा पण साफ राहतो. आणि नंतर ज्या आपल्याला गोष्टी रोज लागतात म्हणजे जसं की चटणी, मीठ, साखर, तेल, मसाले वगैरे, तर ते आपल्याला रोजच्या जेवणामध्ये म्हणजे दररोज 2-3 टाइम तर लागतं. सो अशा वस्तूंना आपण एकदम हाताला लागेल अशा ठेवायच्या, एकदम समोर ठेवायच्या. जास्त ते आतमध्ये नाही ठेवायचं, जास्त डीपमध्ये नाही ठेवायचं, म्हणजे आपल्याला काढायला पण त्रास होईल, वापरायला पण त्रास होईल. सो मी ह्याच्यावर ना व्हिडिओ बनवला आहे, ते इथे मी पुढे अटॅच करते, ते जाऊन नक्की बघा. म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण कसं सेटअप करायला पाहिजे आणि किचनमध्ये ना आपण ज्या वस्तू लागतात ना त्याच वस्तू. आणि नंतर लेबलिंग सिस्टम वापरा, म्हणजे सर्व डब्यावर ना नावं वगैरे लिहून ठेवलं तर जरी आपण घरामध्ये नसेल आणि मग दुसरे कोणी स्वयंपाक वगैरे बनवणार असेल तर त्यांना पण सोपं होऊन जातं आणि त्यांना पण खूप जास्त शोधायचं गरज वगैरे पडत नाही. सो लेबलिंग सिस्टीम वापरलं ना तर खूप जास्त सोयीस्कर होतं आपल्याला वस्तू शोधण्यासाठी आणि आपला वेळ पण वाचतो. आता नंतर जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो, भाजी वगैरे बनवलो तर मग ना सगळे मसाले वगैरे टाकलेलं झालं की लगेच डबे ना ज्याच्या जागेवर ते ठेवून द्यायचं. म्हणजे जाऊ दे नंतर ठेवते किंवा मग सगळं स्वयंपाक झाल्यावर ठेवते असं नाही करायचं. लगेच वस्तू जिकडून घेतलं त्याच जागेवर ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं काम पण पटकन होतं आणि 10 सेकंद लागतात ह्या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे पटकन डबा काढणे, मसाला टाकून देणे आणि मग पटकन जागेवर ठेवणे. ह्याच्याने आपलं किचन वट्यावरचा पसारा पण कमी दिसायला लागतो. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करताना साफसफाई करायला पाहिजे. म्हणजे आता मी सांगितलेच, कांदा वगैरे कापलो किंवा टोमॅटो कापलो, ह्याचा कचरा झाला तर लगेच ते काढून घ्यायचं. किचनमध्ये अजून जे भांडी झालेले असेल, म्हणजे पीठ वगैरे मळलो आपण आणि किंवा काहीतरी चॉप केलो, चॉपिंग बोर्ड असेल, ते सगळं ना पटकन क्लीन करून घ्यायचं. जर भाजी शिजायला वेळ असेल, गॅस रिकामी नसेल तर त्या वेळेमध्ये पटकन आपण भांडे वगैरे जे पडले असेल ते घासून घ्यायचं आणि किचन वटा आपलं थोडं जरी घाण झालं असेल ना पटकन पुसून घ्यायचं, गॅस पण पुसून घ्यायचं तसंच. तर आपलं किचन पण एकदम छान सुंदर आणि मग साफसफाई दिसतं, जास्त घाण दिसत नाही. आणि किचन वटा पुसून घेताच किचनच्या मागं जे टाईल्स वगैरे असेल, तुमचं जे काय असेल तर तेही क्लीन करून घ्यायचं, कारण तिकडे पण ऑइलचे थेंब वगैरे उडत असतात. तर त्याच्यामुळे पण ते घाण होतं. मागचं पण भिंत म्हणा किंवा स्टिकर म्हणा काहीही तेही क्लीन करून घ्यायचं. आणि किचनमध्ये आपलं खूप जास्त पसारा असेल, खूप जास्त भांडे असेल, अनावश्यक वस्तूची गर्दी असेल तर ते वस्तू न वापरायच्या वस्तू सगळे काढून टाकायचे. फक्त रोजच्या उपयोगामध्ये जे वस्तू आहेत तेच वस्तू ठेवायचं. ह्याच्याने आपलं किचन पण मोठं, स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. आणि आठवड्यातून एकदा किचन रिसेट करायचं. म्हणजेच आता आपण अशी तर क्लिनिंग करतोच रोज, पण काही गोष्टी असतात किंवा मग ते डबे वगैरे संपलेले असतात, कुठला मसाला संपलेला असतो किंवा मग काही डबे रिकामे झालेले असतात किंवा मग कुठली तरी वस्तू आपण बनवून ठेवलेलं असतं, ते कुठल्या तरी डब्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं असतं पण डबे नसतात. तर अशा वेळेस ना सगळे बघून घ्यायचं आठवड्यातून एकदा, बाबा कुठला डबा रिकामे झालाय की कुठल्या डब्यामध्ये काय कमी आहे, कोणती गोष्ट जास्त आहे, म्हणजे या डब्यामध्ये आपण ते काढून ना दुसरं वस्तू वगैरे भरून ठेवू शकतो. आणि जे डबे रिकामे झाले ते पटकन काढून घ्यायचे. त्याच्यामुळे ना काढून धुवून ठेवायचं आणि नंतर आपल्याला जेव्हा कोणतीही वस्तू टाकायचं असेल तर तेव्हा ते त्या डब्यामध्ये टाकून ठेवू शकतो आपण. इझी होतं आणि त्याच्यामुळे पण पसारा कमी होतो. आणि जे आपले शेल्फ्स वगैरे असतात किंवा काही आपल्या किचनमध्ये रॅक वगैरे असतील तर ते ना रोज थोडं पुसून तरी घ्यायचंच, पण आठवड्यातून एकदा त्याचं थोडंसं डीप क्लिनिंग पण करायचं. त्याच्यामुळे ना जास्त किचनमध्ये धूळ वगैरे जमा होत नाही आणि किचन पण आपलं एकदम व्यवस्थित दिसतं.
आणि या सगळ्या गोष्टी तर झाल्या स्वयंपाक वगैरे करताना. तर रात्रीचं स्वयंपाक वगैरे झालं तर किचन ना एकदम स्वच्छ करून झोपायचं. कधीही ना खरकटे भांडे ठेवू नये किचनमध्ये, म्हणजे ना त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये पण निगेटिव्हिटी येते आणि मग दुसऱ्या दिवशी उठलं ना तर ते सगळं पसारा बघून ना आपलं मूड ऑफ होतं, मग किचनमध्ये जायचं पण मन लागत नाही. सो रात्री झोपण्याआधी सगळं भांडे वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आणि मग किचन कट्टा वगैरे गॅस वगैरे सगळं साफसफाई करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतरच झोपी जायचं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जर नाश्त्यामध्ये काही बनवायचं असेल, म्हणजे कडधान्य, धान्य, इडली, अप्पे वगैरे, तर त्याची तयारी ना एक दिवस आधीच करून ठेवायचं. म्हणजे काही ग्राइंड करायचं असेल, काही डाळी भिजू टाकायच्या असेल तर ते सर्व गोष्टी ना एक दिवस अगोदर करून ठेवायचं रात्री. तर दुसऱ्या दिवशी आपलं दिवस ना खूप छान जातं, सुंदर जातं आणि आपल्याला जास्त गडबड पण होत नाही. तर अशा काहीशा टिप्स आणि ट्रिक्स होत्या किचन मध्ये वावरताना. तर या छोट्या छोट्या सवयी आपल्याला लागल्या किचन मधल्या तर आपला वेळ पण वाचेल, स्वयंपाक पण पूर्ण होईल लवकरच आणि कायम आपलं किचन स्वच्छ नीटनेटकं राहील. तर तुम्हाला यापैकी कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर करा आणि अशाच उपयुक्त किचन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.